सर्वांना राम राम। आज मध्ये एक मोर्चा निघाला होता की लग्नाला मुली मिळत नाहीयेत म्हणून मुली द्या म्हणून सोलापूरच्या कलेक्टर कचेरीवरती मोर्चा निघाला होता। तो मोर्चा निघाल्यानंतर ती बातमी पाहिल्यानंतर अनेक लोकांना हसू आलं, कुणी विनोदाने ते शेअर केलं। परंतु जे सफरर आहेत त्यातले ज्या पालकांच्या मुलांना मुली मिळत नाहीयेत त्यांना या प्रश्नाचं गांभीर्य काय आहे ते अगदी व्यवस्थित माहिती आहे। म्हणजे शेतकरी मुलांच्या लग्नाचा जो प्रश्न आहे तर त्यात प्रामुख्यानं लग्न कुणाची होत नाहीत इथनं ह्या विषयाला सुरुवात करावी लागेल। तर तिथून सुरुवात करून आपण त्याच्यावरती पर्याय काय आणि त्याचे सगळे सामाजिक सध्या आपण जे अनुभवतो ते दुष्परिणाम काय होतात आणि अनेक असे दुष्परिणाम आहेत की जे आज आपल्याला दिसत नाहीयेत परंतु दिवसागणिक ते वाढत जाणार आहेत, त्याच्यावरती काही थोडंसं बोलण्यासाठी आणि शिवआर्मी शेतकरी संघटना म्हणून आम्ही या प्रश्नावरती गंभीरपणे काही काम करायचा विचार करतोय। तर त्या अनुषंगानं बोलण्यासाठी आज मी या सगळ्या प्रश्नाच्या अनुषंगानं मला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट सांगायची ती लग्न कुणाची जमत नाही याचा जर विचार केला तर प्रामुख्यानं जी पोरं गावाकडे आहेत, शेती करतायत, इतर काहीतरी मजुरी करतायत जोडून, त्याच्यासोबत छोटा मोठा काहीतरी व्यवसाय करतायत, अशा मुलांच्या लग्नांना प्रॉब्लेम आहेत। त्या मानाने जी मुलं शहरात गेलीत काहीतरी पोट भरेल इतकाच फक्त पगार मिळतोय ते काही फार चांगलं आयुष्य जगतायत असं नाही, गावाकडच्या पेक्षा तर वाईटच आयुष्य ते तिथं जगतायत आणि एकट्याने जगतायत। तर अशा मुलांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर तिथं पालक मुली देत होते, अशी लग्न झालीत गेल्या काही काळात आणि ती पोरं नंतर घरीही निघून आलेत लग्न झाल्यानंतर। परंतु त्याच प्रश्नाच्या बाबतीत गांभीर्य लक्षात आल्यावरती आता पालक शहरातही काम करत असेल तर शहरात घर आहे का, फ्लॅट घेतलाय का, किती सॅलरी स्लिप आहे, सॅलरी स्लिपच्या पुढे जाऊन आता बँक अकाउंटचे स्टेटमेंट लोक मागायला लागले, सॅलरी स्लिप खोट्या बनवलं जातं म्हणून। तर बँक अकाउंट स्टेटमेंट पण एडिट करता येतात हा भागही कित्येकांच्या डोक्यात नसतोच। परंतु हे सगळं नेटवर्क या प्रश्नावरती गांभीर्यानं जर आपण सर्व विचार करत असू तर प्रामुख्यानं आणखी एका मोर्चाबद्दल मला सांगावं लागेल। सोलापूरमध्ये निघालेला मोर्चा सगळ्यांना माहित असतो, पण 2024 मध्ये भंडाऱ्यामध्ये एक मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चाची मागणी होती एकतर शेतमालाला भाव द्या नाहीतर मुलांच्या लग्नासाठी मुली द्या। या प्रश्नाचा विचार करताना जी कारणं समोर येत आहेत त्यातलं मुलींची कमी झालेली संख्या ही कारण आहेच, परंतु ती संख्या इतकीही कमी नाही की आज जितकं गांभीर्यानं तो प्रश्न दिसतोय। अनेक मुली लग्न न झालेल्या आज आपल्याला बघायला मिळतील की वय खूप वाढलंय आणि पालकांच्या अवास्तवापेक्षा म्हणजे मुलींपेक्षा पालकांच्या जास्त अपेक्षा आहेत अवास्तव, काही प्रकरणांमध्ये मुलांच्याही अवास्तव अपेक्षा आहेत। या सगळ्या अवास्तव अपेक्षांच्या याच्यात लग्न जमत नाहीत, जमलेले लग्न टिकत नाहीत, या सगळ्या प्रश्नात जर मुळात गेलं तर आर्थिक गोष्टींकडे आपल्याला परत पुढं जावं लागतं। शेतीची जी काही गेल्या काही वर्षात वाताहत झाली, म्हणजे पूर्वी कसं होतं लोक म्हणायचे शेती सर्वोत्तम, त्याच्यानंतर मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, आणि आज एकदम उलट झालंय। म्हणजे हातावर पोट भरणे इतकी नोकरी नसेल तरी नोकरी उत्तम लोकांना वाटायला लागली, व्यापार आहे तसाच आहे आणि लोकांना शेतीबद्दल एकदम कनिष्ठ म्हणून शेतीकडे लोक बघायला लागलेत। हे होण्याचं मुख्य कारण म्हणजे शेतीची जी आर्थिक वाताहत झाली तर त्याच्याजवळच आपण येत असतो। या सगळ्यात आता मुलांचे लग्न जमत नाहीत म्हणून पालक काय काय प्रयत्न करत असतात आणि जिथं कुठं प्रश्न निर्माण होतात तिथं संधी शोधणारे अनेक लोक आपल्या समाजात आहेत। तर फसवणुकीचे अनेक प्रकार झालेत, म्हणजे मुलगी येणार, लग्न करून येणार आणि घरातल्या सोन्या नाण्यासह लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच पळून जाणार। काही मुलींच्या बाबतीत त्यांना पळून जाऊ नयेत म्हणून घरच्यांनी ज्या घरात लग्न करून आले त्यांनी लक्ष ठेवलंय, तर अशा मुलींनी आत्महत्या केल्याची प्रकरणं घडली किंवा मनाविरुद्ध सगळ्या गोष्टी सुरू असताना मुलांनीही आत्महत्या केल्यात जिथं पैसे देऊन मुली आणल्यात। तर तिथलीही प्रश्न गंभीर आहेत। आता हुंड्याची परिस्थिती पण बदलत चालली, म्हणजे पूर्वी मुलीला हुंडा द्यायला लागायचा, आता सर्रास अलीकडे जर बघायला गेलं तर मुलीचा बाप सगळ्यात पहिल्यांदा सांगतो की माझ्याकडे पैसेच नाहीयेत, त्याच्याकडे असो नसो त्याच्या पहिलं डोक्यात हे येतं माझ्याकडे पैसे नाही सांगितलं म्हणजे समोरचे आपाप करणारच आहेत। आणि त्याचा पुढचा टप्पा असा असतो की मग मुलाकडचे मिळतच नाहीये, करायचंय, करतो आम्ही सगळा खर्च म्हणतात। मग मुलीचा बाप नव्यानं सांगतो की तुम्ही तुमचा खर्च करशाल पण माझ्या खर्चाचे पैसे नाही येत आता, आणि मग मुलाचा बाप किंवा मुलाकडच्यांना म्हणावं लागतं की हा ठीक आहे तुम्हाला खर्चाला हे वरती काय 50,000 लाख रुपये लागतील, 2 लाख लागतील ते आम्ही देतो तुमच्या खर्चाची। ही नवीन हुंड्याची पद्धत सुरू झाली, म्हणजे मुलींना हुंडा
मुलीच्या लग्नात हुंडा देण्याऐवजी आता मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या बापाला आई वडिलांना हुंडा देण्यापर्यंत परिस्थिती येऊन ठेपली. हा प्रश्न जो आहे तर हा प्रश्न बघत असताना आता हा प्रश्न बरेच लोक फक्त कौटुंबिक प्रश्न म्हणून बघतायत किंवा ज्याच्या घरातलं जमत नाहीये त्याचा प्रश्न म्हणून बघतायत किंवा ज्याला वाटतं माझी लई आर्थिक परिस्थिती चांगली आहे, माझ्या घरातली सगळे नोकरीला आहे, मला ह्या प्रश्नाची काही झळ नाही. परंतु समाजात सांगायला लाज वाटावी अशी परिस्थिती या प्रश्न निर्माण केली आहे. मुलांची ज्या लग्नाचे वय वाढून गेलेत, खूप जास्त झाले, अगदी 40च्या पुढे मुलं गेलेत, लग्न झालेले नाही, त्याच्यातून व्यसनांधतेकडे गेलेत. व्यसनांमधून तारतम्य सुटून त्यांना आपल्या आजूबाजूच्या महिला, लहान मुली कोण आहेत, काय आहेत, आपले त्यांच्याशी नातेसंबंध काय आहेत, आपल्या माता भगिनी आहेत की आणखी काय आहे, याच्याही पलीकडं जाऊन म्हणजे छोटं उदाहरण तुम्हाला मी एक सांगतो. सोमीनाथ घोळवे नावाचे शेतीवरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत आणि त्यांनी या प्रश्नाचा सखोल अभ्यास करत असताना त्यांच्याच लक्षात आलं की ऊसतोड मजुरांच्या मुलींची अल्पवयात लग्न करून दिले जातात. म्हणजे मुलीला पहिली पाळी आली की लगेच लग्न कसं करून टाकता येईल याच्या मागे आईवडील लागतात. तर त्याच्या खोलात जाताना त्यांच्या असं लक्षात आलं की लग्न न झालेली मुलं आजूबाजूला घोंगायला सुरुवात होतात, या पालकांना ऊसतोडीला जायचं असतं, या सगळ्या याच्यात त्या मुलींच्या आयुष्यावरती अत्यंत दुर्गामी वाईट परिणाम होत आहेत. म्हणजे किती वाईट परिस्थिती की आयुष्यात पहिली पाळी आल्यानंतर 12-13 वर्ष मुलीचं लग्न करणं आणि तिला ह्या सगळ्या याच्यात ढकलणं म्हणजे शोषणाचं, तिचं अनेक अंगाचं शोषण आहे, म्हणजे शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्याच पातळीवरचं शोषण आहे. तर हा जो प्रश्न निर्माण होतोय तो तुमच्या आमच्या घरातही येणार आहे. म्हणजे समाजात कुठे एखादा प्रश्न निर्माण होतो ना तो कधीच त्या एका कुटुंबापुरता किंवा एखाद्या घटकापुरता नाही राहत. त्याची जर समाजातल्या सगळ्या घटकांना वेगवेगळ्या मार्गाने लागत असते तशीच ती आपल्या सगळ्यांनाही लागणार आहे. त्यामुळं आपण सर्वांनी अतिशय गांभीर्यानं या प्रश्नाचा विचार करायला हवा. आणि सोमनाथ घोळवेच या प्रश्नावरती अभ्यास करताना ते प्रामुख्याने त्यांनी 2 उपाय सांगितले. त्यांचा एक छान लेख आहे युनिक फीचर्सला त्या प्रश्नात. तर पहिला उपाय त्यांनी असं सांगितलं, पहिल्या टप्प्यात आपल्याला आर्थिक दृष्ट्या या मुलांना सक्षम करणं याचा विचार करावा लागेल आणि शेतीला सामाजिक प्रतिष्ठा जी संपली आहे शेतीची ती परत मिळवून देणं हे करावं लागेल. तर हे करायचं असेल तर याच्यासाठी परत शेतकऱ्यांनी संघटित होणं आणि गव्हर्नमेंटच्या ज्या पॉलिसीज आहेत, ज्या पॉलिसीजमुळे शेतीची वाईट बिकट अवस्था झाली त्या पॉलिसीजच्या विरोधात उभं राहणं आणि शेतीला पूरक पॉलिसीज सरकारला राबवायला भाग पाडणं. कारण की अनेक अर्थानं शेतकरी लुटला जातोय. म्हणजे मी सांगायची गरज नाही परत प्रत्येक शेतकऱ्याला माहिती की खतं, रसायनं, एक औषधं सगळ्याचे भाव कुठल्या कुठे वाढत जात आहेत. शेतमालाचे भाव मात्र रिव्हर्स येत आहेत, पुढे काही जात नाहीत, आहे तिथंच फिरतात किंवा रिव्हर्स येत आहेत. ह्या सगळ्या परिस्थितीत शेतकऱ्यांची एकजूट हाच एक उपाय आहे. तर या सगळ्या प्रश्नावर काम करत असताना हा जो असमतोल आहे मुलांच्या आणि मुलींच्या संख्येतला तर तोही कमी करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. तर त्या दृष्टिकोनातनंही आत्ता जो एज गॅप आहे लग्नातला आपल्याकडे त्याचा विचार करून त्या प्रश्नावर काय करता येईल याचा विचार करावा लागेल. आत्ता प्रामुख्याने आम्ही शिवाय शेतकरी संघटना म्हणून काय विचार करतो की अशा मुला-मुलींची नोंदणी करून घेणं, पालकांचं मुलींचं प्रबोधन करणं. कारण की ज्या वयात मुलांनी काठी बनावं पालकांचा असं अपेक्षित असतं त्या वयात मुलांना शाळेत नेऊन घालायची वेळ पालकांवर येईल. जर इतकी लग्नाची वेळ पुढे पुढे सरकत चालली आहे आणि ही सगळी जर परिस्थिती बघितली तर त्या दृष्टिकोनातून पालकांचं प्रबोधन, मुलांचं प्रबोधन आणि अनुरूप मुलं मुली एकमेकांना सुचवणं. बऱ्याचदा आता लग्न जमवताना मर्यादित क्षेत्रातच विचार केला जातो की इथल्याच परिसरातच आजूबाजूलाच बघितलं जातं, परंतु व्यापक पातळीवरती जास्त मोठ्या एरियाचा विचार करता आणखी पर्याय कसे उपलब्ध करून देता येतील मुला मुलींसाठी तर त्याच्यावरती आम्ही विचार करतोय. अलीकडच्या काळात तर खरं तर माझ्यासारख्याच्याच डाव्या पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या वारकरी संप्रदायाला मानणाऱ्या माणसाच्या दृष्टीने ही फार सकारात्मक बाब आहे की जातीभेदाच्या पलीकडे जाऊन लोक लग्न करायला तयार आहेत. म्हणजे माझ्या गावात, माझ्या आजूबाजूच्या अनेक गावांमध्ये आदिवासी समाजाच्या मुली आलेल्या आहेत, त्या अगदी सुखांना आणतात, चांगला संसार करतात. परंतु त्यातनं निर्माण होणारे प्रश्न वेगळे आहेत. म्हणजे त्याचंही दुष्परिणाम आहेत. आदिवासी मुलांच्या मध्ये वेगळे प्रश्न त्यांच्या लग्नाचे निर्माण होतील यातनं ह्या पद्धतीनं जर नुसतं केलं तर. त्यामुळं आणखी त्याचे अँगल शोधून त्याच्यावरती काय करता येईल या सगळ्याचा विचार करून आपण पुढे जायचा विचार करतोय. तर आत्ता प्रामुख्यानं मी हेच आव्हान करेल थांबत असताना की येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी एकजुटीनं उभं राहिलं पाहिजे, आपल्या संघटना मजबूत केल्या पाहिजेत, आपापल्या भागातली आपल्या परिसरातली जी कुठली शेतकरी संघटना असेल तिला जोडून घेतलं पाहिजे आणि बळ दिलं पाहिजे. ते करत असताना
म्हणजे त्यातनं आपली आर्थिक सामाजिक परिस्थिती सुधारेलच, परंतु आत्ता तातडीनं आम्ही एक येणाऱ्या 2-1 दिवसात एक सर्वे फॉर्म पब्लिश करू. विविध समाज माध्यमांच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचेल. आम्ही या मुला मुलींचा डेटा कलेक्ट करतोय की ज्यातनं आम्ही मदत करू शकू ही लग्न जमवण्यासाठीची. आणि ही सगळी माहिती गोपनीय असेल, ही काही सार्वजनिक केली जाणारी माहिती नाही. त्या गोपनीय माहितीच्या मदतीने जे अनुरूप वाटतात त्यांना सुचवता येईल किंवा एखादा वेबसाईट बनवून त्या प्लॅटफॉर्मच्या मदतीनं मुला मुलींनाच किंवा पालकांना अनुरूप वर किंवा वधू शोधता येतील या दृष्टिकोनात आम्ही विचार करतोय. तर त्या फॉर्मवरतीही नोंदणी करावी यासाठीचे मी आवाहन करतो. धन्यवाद.